पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला टॉर्चर करत असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी केला। याला कारण ठरलंय सांगलीतल्या सभेत अजित पवारांनी केलेलं एक वक्तव्य। राम शिंदेंबद्दल अजित पवार नेमकं काय म्हणाले होते पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे नेते राम शिंदे यांच्यामधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। याला कारण ठरलंय सांगली जिल्ह्यामधल्या इस्लामपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी केलेलं एक वक्तव्य। या कार्यक्रमात रोहित पवारांनी अजित पवार यांना चिमटा काढला। अजित पवार भावकीकडे लक्ष देत नाहीत असं रोहित पवार म्हणाले। यावर उत्तर देताना अजित पवार यांनी भावकीकडे लक्ष असल्यामुळेच तो निवडून आला असं वक्तव्य केलं। मग मला दादांचा फोन आला, अजित दादांचा फोन आला। त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून, आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं। माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर। त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो। म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा, म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं। आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत। अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो। बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण। त्याच्यामुळं माझ्या कुणीच नादी लागू नका, तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही। अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राम शिंदे नाराज झाले, कारण 2024च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या विरोधामध्ये राम शिंदे यांचा पराभव झाला होता। अजित पवार महायुतीमध्ये असून सुद्धा त्यांनी रोहित पवार यांना मदत केल्याचा संशय राम शिंदे यांना आहे। मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरती ही घटना झालेली आहे, त्याच्यामुळे मी अधिकच याच्यावरती काही बोलू शकत नाही। शेवटी त्या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे। 622 मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे। वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावमेद करण्याचा जो प्रयत्न करतायत, तो कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे। अजित पवार आपल्याला टॉर्चर करतायत असं राम शिंदे यांचं म्हणणं आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबद्दल निर्णय घ्यावा असंही राम शिंदे यांनी म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।